नमस्कार, जय श्री कृष्ण, जय गोमाता, जय गोपाल. भारतीय परंपरेमध्ये गौमातेचं विलक्षण महत्व आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. पार भगवान श्रीराम व भगवान श्रीकृष्ण यांच्या वंशावलीमध्ये आपण हे पाहत आलेलो आहोत की यांच्या अनेक पिढ्या, अनेक अनेक राजवटी, अनेक राजा विशेष परिश्रम, पुरुषार्थाने, प्रयत्नाने, यत्नांनी त्यांनी गौमाताचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पिढ्यानपिढ्या त्याचं संवर्धनच झालेलं आहे, त्याची वाढच झालेली आहे. आणि हे आपण भगवान श्रीराम यांचे अनेक पिढी पूर्वज असलेले राजा दिलीप यांच्या जीवनातून सहज पाहू शकतो. इतके गोव्रती या भारत मातेचे सुपुत्र झालेले आहेत आणि त्या परंपरेमध्ये आपण वावरतो ही खूप मोठी आपल्यासाठी मानाची गोष्ट आहे. जिथे गौमाता तिथे वैभव असेल, असं एक मला प्रसंग आठवतं. रुक्मिणीजी जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांना पत्र लिहिते की मला तुम्ही घेण्यासाठी या, विनती सुनिये नाथ हमारी, आणि अशा त्या पत्राला एका ब्राह्मण देवताच्या हातामध्ये देऊन श्रीकृष्णाकडे ती पाठवते. आणि श्रीकृष्णाने जेव्हा ते पाहिलं तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, माझा निरोप काय तुम्ही घेऊन जाता, तुम्ही मलाच घेऊन चला, तुम्ही माझ्यासोबतच चला. आणि रुक्मिणीजींना जेव्हा हे कळतं की भगवान श्रीकृष्ण स्वतः आलेले आहेत, तेव्हा त्या इतक्या प्रसन्न होतात की काय करू, त्या ब्राह्मण देवताला काय देऊ आणि काय नाही असा त्यांना भाव उत्पन्न होतो. आणि ते म्हणतात, ब्राह्मण देवता मी तुमच्या चरणांमध्ये, म्हणजे लक्ष्मीजी ब्राह्मण देवतांच्या चरणांमध्ये असा तो वर्णन केलेला आहे. आणि ब्राह्मण देवता, एखादे ब्राह्मण देवता कितीही दरिद्र नारायण असले तरी जिथे ब्राह्मण देवतांची पदचिन्हे आहेत, जिथे ब्राह्मण देवतांचा सत्कार आहे, तिथे वैभव आहे, लक्ष्मीचं स्थान आहे, असं वर्णन केलेलं आहे. आणि हीच संकल्पना गौमातेसाठी सुद्धा तितकीच लागू आहे, कारण गौमाता आणि ब्राह्मण देवता हे एकाच कुळाचे असं शास्त्र सांगतात. आणि याच्यामध्ये आपल्याला गौमातेचं किती महत्व आहे हे आपल्याला पटवून कळतं. आता गौमातेची सेवा करण्याचे अनेक विधान आहेत, अनेक उपक्रम आहेत, अनेक पद्धती आहेत. कोणी लोक गौमातेची चारा देऊन सेवा करतात, गुळ देऊन सेवा करतात, गौशाळा बांधून सेवा करतात आणि अनेक प्रकारांनी करतात. पण आजच्या 21व्या शताब्दीच्या धाकाधुकीच्या या जीवनामध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे की जिथे आपण आपल्या घरच्यांना वेळ देऊ शकत नाही, तिथे आपण गौमातांना कसा वेळ देऊ. आणि म्हणून सगळ्यात छोटी गोष्ट, सगळ्यात अल्प गोष्ट जी कोणीही कुठल्याही क्षणी कुठेही करू शकतो ती म्हणजे प्रार्थना. प्रार्थनाची महिमा या जगात कोण जाणत नाही. आणि त्या प्रार्थनाच्या बळावर काय काय या जगाने, या देशाने, या जगामध्ये मिळवलंय हे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आणि प्रार्थना ही वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते. उपवास करणे, व्रत ठेवणे हे सुद्धा एक प्रकारची प्रार्थनाच आहे. एखादी संकल्पना होण्यासाठी संकल्प देवापुढे तो संकल्पाचा विडा उचलणे ही देखील एक प्रकारची प्रार्थना आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी आपले जे वारकरी बंधू भगिनी चालून पंढरपूर पर्यंत येतात, ती सुद्धा एक प्रकारची प्रार्थनाच होय. भक्तिपूर्ण ती प्रार्थनाच आहे असे आम्हाला वाटते. आणि या प्रार्थनांमध्ये थोडीशी तपश्चर्या, या प्रार्थनामध्ये थोडासा पुरुषार्थ जोडला तर भारत मातेच्या वैभवाला वाढवण्याकरिता, गौमातेच्या संरक्षण आणि संवर्धन करिता कर्मयोगी संस्था सोलापूर म्हणून आम्ही गौमाता दंडवत यात्रा करण्याचे विशेष नियोजन करीत आहोत. येत्या मार्च 2025 मध्ये सोलापूर नारायणद्वार या स्थानपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर इथे पर्यंत साधारण 75 किलोमीटर म्हणजे 27,000 दंडवतच्या माध्यमातून गौमातेच्या सेवेमध्ये ही सेवा आम्ही अर्पण करण्याचं मानस व प्रेरणा ठेवत आहोत. आणि याच्यामधून गौमातेचं काय महत्व आहे, पंचगव्याचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग आहे, गौ संवर्धनाने आपलं संवर्धन कसं आहे, गौमातेच्या पोषणाने राष्ट्राचं पोषण कसं आहे, या सगळ्या विविध भावांना तिथे झाकीच्या माध्यमातून आणि या दंडवत यात्रेच्या माध्यमातून प्रस्तुत करीत आम्ही आपल्या समोर प्रस्तुत होणार आहोत. आणि या सगळ्यांमध्ये आपण सर्वांनी सुद्धा या प्रार्थनाच्या भावनेमध्ये तन मन धनाने आपल्याकडून जे शक्य होईल अशा त्या पद्धतीने याच्यामध्ये भागीदारी आपण पण बजावावी असं आव्हान आणि विनंती करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण पाहतो लोक दंडवत करतात पण त्यांच्या व्यक्तिगत मागण्यांकरिता. ही दंडवत यात्रा विशेष आहे कारण ही दंडवत यात्रा मात्र गौमातेसाठी आहे, निस्वार्थतापूर्ण आहे. आणि अलीकडे विज्ञान आणि परंपरा या सगळ्याची चर्चा करताना शिकलेली मंडळी असे म्हणत असे की आजचे जे शिकलेले पोटे आहेत
ते काय धर्माकडे, देवाकडे, देशाकडे काय त्यांचं लक्ष नाही. त्यांची बुद्धी विचित्रच. आणि या समजुतीची विशेष समज घालण्यासाठी आम्ही या दंडवत यात्रेमध्ये सर्व जे व्हॉलेंटियर्स आहोत, जे कार्यकर्ते आहोत, ते कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी लॉयर आहे, कोणी जज आहे, कोणी बिझनेसमॅन आहे, कोणी करोडपती आहे, तर कोणी साधी चहाची टपरी असणार आहे. तर अशा सर्वांच्या सहभागाने भारतीयता जपण्यासाठी आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आहोत, येत आहोत. आणि ह्याच्यामधून एक संदेश स्पष्ट होतो, तो म्हणजे परंपरा आपल्या जागी श्रेष्ठ आहेत आणि आपलं जे शिक्षण झालेलं आहे, आपलं जे प्रोफेशन आहे, जे कामकाज आहे, ते आपल्या जागेवर आहे. या दोघांचं संगम करून आम्ही ही यात्रा करणार आहोत आणि अशा प्रकारचा संदेश जगाच्या पाठीवरती उमटवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वजण याच्यामध्ये जोडावे आणि आपला सहभाग नोंदवून भारत मातेच्या सेवेमध्ये, गौ मातेच्या सेवेमध्ये आपल्याकडचा एक पाऊल खालीताईचा वाटा म्हणून प्रस्तुत करावा, हीच विनंती, हाच आव्हान. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय गौ माता, जय गौ.